नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पार्ट 8 नंबर पाहणार आहोत. चला तर करूया सुरुवात. प्रश्न नंबर 601. 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? एन.के. सिंग. प्रश्न नंबर 602. तुर्बे येथे अप्सरा ही भारताची पहिली अणुभट्टी उभारण्यास कोणत्या देशाची तांत्रिक सहकार्य लाभले? ब्रिटन. प्रश्न नंबर 603. सूर्याच्या सर्वात जवळ आणि आपल्या सूर्यमालेतील सर्वात लहान ग्रह कोणता? बुध. प्रश्न नंबर 604. इन्शुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवापासून सुरू होणारे संप्रेरक आहे? स्वादुपिंड. प्रश्न नंबर 605. महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण? वासुदेव बळवंत फडके. प्रश्न नंबर 606. राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून कोणत्या प्राण्यास घोषित करण्यात आला आहे? डॉल्फिन. प्रश्न नंबर 607. गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे? वैनगंगा. प्रश्न 608. उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालू केले? मुंबई. प्रश्न 609. भारतात चहा उत्पादनात कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक आहे? आसाम. प्रश्न नंबर 610. महाराष्ट्रातील ग्राम स्वच्छता अभियानाला कोणत्या संताचे नाव दिले आहे? संत गाडगे महाराज. प्रश्न नंबर 611. राज्यातील पहिला मेगा फूड पार्क कोणत्या ठिकाणी होणार आहे? सातारा. प्रश्न 612. पशु व प्राण्यांच्या संरक्षणासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा कधी संमत केला? 1972 साली. प्रश्न 613. स्वराज्य पक्षाचे ध्येय काय होते? ब्रिटिश साम्राज्याअंतर्गत स्वराज्य. प्रश्न 614. कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? कोयना. प्रश्न 615. जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो? उपमुख्य कार्यकारी अधिकारी. प्रश्न 616. 12वी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2021 ही कोणत्या देशाच्या संघाने जिंकली? न्यूझीलंड. प्रश्न 617. भारतीय संविधानातील परिशिष्टात नमूद अधिकृत भाषांमध्ये कोणती भाषा नमूद नाही? मारवाडी. प्रश्न 618. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने जगात इतर देशांसंबंधी कोणते धोरण स्वीकारले? अलिप्तवादाचे. प्रश्न 619. कोकण रेल्वे मार्गातील सर्वात लांब बोगदा कोणत्या ठिकाणी आहे? करबुडे. प्रश्न 620. महाराष्ट्र राज्यात सर्वात कमी बाललिंग गुणोत्तर 801 कोणत्या जिल्ह्याचे आहे? बीड. प्रश्न 621. भारताची सिलिकॉन व्हॅली कोणती? बेंगलोर. प्रश्न 622. कोणत्या भाषेला केंद्र शासनाने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला नाही? बंगाली. प्रश्न 623. संत नामदेवांची काही पदे आजही गुरुग्रंथ साहेब या धर्मग्रंथात पाहायला मिळतात. प्रश्न 624. केसरी वृत्तपत्र कोणाचे आहे? बाळ गंगाधर टिळक म्हणजेच लोकमान्य टिळक. प्रश्न 625. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबई येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय पातळीवर कोणती तपास यंत्रणा स्थापन करण्यात आली? NIA नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी. प्रश्न 626. हरमनप्रीत कौर कोणत्या खेळाशी संबंधित आहे? क्रिकेट. प्रश्न 627. मूलभूत कर्तव्यासंबंधी कलम 51 प्रश्न 628. भारताने बुलेट ट्रेनसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? जपान. प्रश्न 629. अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? कोल्हापूर. प्रश्न 630. पोफळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? चिपळूण, रत्नागिरी जिल्हा. प्रश्न 631. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभाग यांचे मुख्यालय कोठे आहे? पुणे जिल्ह्यात. प्रश्न 632. महाराष्ट्राचे पहिले राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त कोण? स्वाधीन क्षत्रिय. प्रश्न 633. विद्युतधारा मोजण्यासाठी काय वापरतात? एम्पियर. प्रश्न 634. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण कशामार्फत होते? अणुमार्फत. प्रश्न 635. संगमरवर कशाचा प्रकार आहे? कॅल्शियम कार्बोनेटचा. प्रश्न 636. भारताच्या अणुऊर्जेचा भविष्यातील योजनेकरिता लागणारी एक अणुइंधन भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर मोनोसाइट वाळूत सापडते. या अणुइंधनाचे नाव काय? थिरियम. प्रश्न 637. महाराष्ट्राचे अर्थमंत्री महाराष्ट्राच्या अर्थसंकल्प विधानसभेत कोणाच्या वतीने सादर करतात? राज्यपाल. प्रश्न नंबर 638. डोकलाम पठार कोणत्या देशाचा भाग आहे? भूतान. प्रश्न 639. भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? संसदेच्या दोन्ही सभागृहांची. प्रश्न 640. ब्रेल लिपी वाचण्यासाठी या ज्ञानेंद्रियांचा उपयोग होतो? त्वचा. प्रश्न 641. यशवंतगड किल्ला कोणत्या तालुक्यात आहे? राजापूर. प्रश्न 642. ऑलिव्ह रिडले सो प्रजाती संवर्धनासाठी ओळखली जाणारा सागरी गाव कोणता? वेळास. प्रश्न 643. 1 रुपयाच्या नोटांवर कोणाची सही असते? वित्त सचिव, भारत सरकार. प्रश्न 644. प्राचीन मार्लेश्वर मंदिर कोणत्या तालुक्यात आहे? संगमेश्वर.
प्रश्न 645 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबवडे कोणत्या तालुक्यातील आहे? मंडणगड. प्रश्न 646 आगा खान कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी. प्रश्न 647 ऑलिम्पिक 2024 कोठे झाली? पॅरिस, फ्रान्स. प्रश्न 648 भारत व चीन यांच्यामधील सीमेरेषेस काय नाव आहे? मॅकमोहन रेषा. प्रश्न 647 कोकणातील अगदी दक्षिणेतील नदी कोणती? तेरेखोल. प्रश्न 648 दोन नद्यांमधील प्रदेशास काय म्हणतात? दुआब. प्रश्न 649 गोधूम म्हणजे काय? गहू. प्रश्न 650 आशिया खंडातील सर्वात उंच असणारा पूल रत्नागिरीत आहे, त्याचे नाव काय? पानवल. प्रश्न 651 भारत सरकारची उडान योजना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? नागरिक उड्डाण. प्रश्न 652 2022 चे राष्ट्रकुल खेळ कोठे झाले होते? बर्मिंगहॅम, इंग्लंड. प्रश्न 653 यक्षगान नृत्य कोणत्या राज्यातील आहे? कर्नाटक. प्रश्न 654 कोणत्या जिल्ह्यातून तापी नदी वाहत नाही? नाशिक. प्रश्न 655 मच्छीमारीचे शास्त्रीय शिक्षण देणारी शाळा महाराष्ट्रात मुंबई बरोबर कोठे आहे? सातपाटी व रत्नागिरी येथे. प्रश्न 656 अभिनव भारत ही संघटना कोणी स्थापन केली? स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1904 साली. प्रश्न 657 बालकुपोषणशी संबंधित असणारी हस्ती कोण आहे? अभय बंग. प्रश्न 658 समुद्रातील त्सुनामी लाटा कशामुळे निर्माण होतात? पाण्यातील भूकंप. प्रश्न 659 अग्रज म्हणजे काय? आधी जन्मलेला. प्रश्न 660 भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोण? लॉर्ड रिपन. प्रश्न 661 चुंबकाची आकर्षण शक्ती त्याच्या कोणत्या भागाशी असते? चुंबकाच्या दोन्ही टोकांशी. प्रश्न 662 रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा कोणत्या धरणातून होतो? शील धरण. प्रश्न 663 समुद्राची खोली कोणत्या परिमाणात मोजतात? फॅथम. प्रश्न 664 कोणती सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी PSU भारत सरकारने महारत्न वर्गातील ठेवलेली नाही? ऑइल इंडिया लिमिटेड. प्रश्न 665 तंबाखूमध्ये धोकादायक रसायन कोणते असते? निकोटीन. प्रश्न 666 गुंतवणूकदारांच्या हिताचे तर त्यांच्या गुंतवणुकीचे संरक्षण करण्यासाठी 12 एप्रिल 1988 रोजी कशाची स्थापना करण्यात आली? सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. प्रश्न 667 सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल या दोन भावांनी कोणती कंपनी स्थापन केली आहे? फ्लिपकार्ट. प्रश्न 668 कोणत्या चलनाला RBI कडून मान्यता मिळालेली नाही? बिटकॉइन. प्रश्न 669 भारताचे राष्ट्रीय फुटबॉल संघाचा कर्णधार कोण? सुनील छेत्री. प्रश्न 670 मुंबई येथील हाजी अली दर्गा कोणत्या साली बनविण्यात आली? 1431. प्रश्न 671 भारतीय इतिहासात आतापर्यंत किती राष्ट्रपतींची बिनविरोध निवड झाली आहे? फक्त एक. त्यांचं नाव आहे नीलम संजीव रेड्डी. प्रश्न 672 भारतीय चलनातील 2000 रुपयांची नोट कधी बंद झाली? 16 जानेवारी 2024. प्रश्न 673 भारताने आतापर्यंत प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांपैकी सर्वाधिक वजनाचा उपग्रह कोणता? GSAT-17. प्रश्न 674 महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय? राठोफा इंडिका म्हणजे शेकरू. 675 भारतातील 2 राज्यांच्या स्थळ सीमेत येणारी कोणती रेल्वे स्थानक आहे? नवापूर. प्रश्न 676 कोणत्या वर्षी एलिफंटालिनिस युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा प्राप्त झाला? 1987 साली. प्रश्न 677 मुंबई उच्च न्यायालयाची स्थापना कधी झाली? 1862 साली. प्रश्न 678 मीराबाई चानू कोणत्या राज्यातील रहिवासी आहेत? मणिपूर. 679 कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो? विष्णू वामन शिरवाडकर. 27 फेब्रुवारी. प्रश्न 680 लोकसभा व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण सदस्य किती आहेत? लोकसभेचे 48 व राज्यसभेचे 19 एकूण 67. प्रश्न नंबर 681 कोणत्या देशाने महाराष्ट्र राज्यातील कोस्टल रोड प्रोजेक्टसाठी तंत्रज्ञान पुरविले आहे? नेदरलँड. प्रश्न 682 बर्मा देशाचा राजा थिबा हा कोणत्या ठिकाणी मरण पावला? रत्नागिरी. प्रश्न 683 महाराष्ट्र राज्यात व्यावसायिक वाहन चालविण्याचा हक्क परवाना प्राप्त करण्यासाठी किमान किती वयाची अट आहे? 20 वर्ष. प्रश्न 684 महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते? ब्ल्यू मॉर्मॉन. प्रश्न 685 सन 2018च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमधून कोणता खेळ वगळण्यात आला होता? जुदो. प्रश्न नंबर 686 ट्विटर
एक्स सोशल मीडियावरून एखादा संदेश पाठवण्यासाठी जास्तीत जास्त अक्षर मर्यादा किती? 280. प्रश्न 687. महाराष्ट्रात पोलीस आयुक्तालय किती? 12. प्रश्न 688. क्ष किरण म्हणजे काय? विद्युत चुंबकीय कण. प्रश्न 689. युकुवेरिन 2019 कोणत्या दोन देशाशी संबंधित सैन्य अभ्यास आहे? भारत व मालदीव. प्रश्न 690. सन 2019 मध्ये क्रिकेट विश्वचषक स्पर्धा कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती? इंग्लंड. प्रश्न नंबर 691. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोठे आहे? न्यूयॉर्क. प्रश्न नंबर 692. भारतातील प्रस्तावित पहिली बुलेट ट्रेन कोणत्या दोन शहरादरम्यान धावणार आहे? मुंबई ते अहमदाबाद. प्रश्न नंबर 693. बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत? 13. प्रश्न नंबर 694. सैलानी बाबा दर्गा कोणत्या जिल्ह्यात आहे? बुलढाणा. प्रश्न नंबर 695. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड. प्रश्न 696. सिद्धटेक अष्टविनायक गणपतीचे मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? अहिल्यानगर, तालुका कर्जत. प्रश्न 697. केवलादेव राष्ट्रीय उद्यान. प्रश्न 697. केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. प्रश्न 698. ग्रेट बेरियर रीफ कोठे आहे? ऑस्ट्रेलिया. प्रश्न नंबर 699. कोंटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? इक्वेडोर. प्रश्न नंबर 700. अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे? तुर्कस्तान. प्रश्न 701. जुली जमात कोणत्या देशात आहे? दक्षिण आफ्रिका. प्रश्न 702. सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो? भूमध्य समुद्र व तांबडा समुद्र. प्रश्न नंबर 703. कृष्णा नदीचे उगमस्थान महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणी आहे? महाबळेश्वर, सातारा. प्रश्न 704. शिवसमुद्र नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे? कावेरी नदीशी. प्रश्न 705. पुढील बंदरे उत्तरेकडून दक्षिणेकडे लावा. पॅरादीप, नंतर विशाखापट्टणम, नंतर चेन्नई व नंतर तुतीकोरीन. प्रश्न 706. अजिंठा वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या वंशाचे राज्यकर्ते यांच्या काळात निर्माण झाले? राष्ट्रकूट. अजिंठा वेरूळ लेणी संभाजीनगर येथे आहे. 707. बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे? हंगेरी. प्रश्न नंबर 708. युवा बंगाल आंदोलन कोणाशी संबंधित आहे? हेनरी व्हिवियन. प्रश्न 709. रामकृष्ण मठ संबंधित व्यक्ती कोणती? स्वामी विवेकानंद. प्रश्न 710. 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी. पहिले अधिवेशन मुंबई येथे झाले होते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.